नेहमीचं तेच वरण खाऊन कंटाळलात का? तर आज मी तुम्हाला अगदी अप्रतिम चवीची आमटी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. इथे पहा, मी 3 डाळी घेतलेल्या आहेत. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ घेतलेली आहे. तर आपल्याला हे तिन्हीसुद्धा डाळी सेम प्रमाणात घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी 2 डाळीसुद्धा वापरू शकता, तूर डाळ आणि मूग डाळ. तर ह्या सगळ्या डाळी कुकरच्या डब्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता, डाळीवर थोडंसं पांढरं पाणी आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर डाळ शिजल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे, छोटा चमचा जिरे घालायचे आहेत, छोटा चमचा आपल्याला मेथ्या घालायच्या आहेत. जिरे, मोहरी, मेथ्या छान तेलामध्ये आपल्याला तडतडून द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला टोमॅटो घालायचा आणि छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी टोमॅटो छान असा परतून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तो टोमॅटो लगेच मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. जेवढं मीठ आपण आमटीसाठी घालणार होतो तेच मीठ या ठिकाणी मी टोमॅटोमध्ये वापरलेलं आहे. तर मीठ घातलं की त्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि टोमॅटो छान आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. तरी ते पाहू शकता तुम्ही, मी झाकण काढून दाखवते. टोमॅटो अगदी छान मऊ शिजलेला आहे. झाकण काढल्यानंतर परत आपण एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत. अगदी ह्या पद्धतीने तुम्ही जर ही आमटी केली ना, अगदी अप्रतिम चवीची होते. नेहमीचं तेच वरण खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने करूनच पहा. तर टोमॅटो छान अगदी व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा धना पावडर घालायचे आहे. धना पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून जिरा पावडर घालायचे. आपण फोडणीसाठी सुद्धा जिरे वापरलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आपण जिरा पावडर वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून आपल्याला मिरची पावडर घालायचे आहेत. मसालेसुद्धा टोमॅटोवर छान अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून गोडा मसाला घालायचा आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता. सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण ज्या डाळी कुकरला शिजवून घेतल्या होत्या त्या अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला फोडणीमध्ये डाळ घालायची आहे. डाळ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे फोडणी अगदी छान बसते. तर 2 मिनटं इथे मी झाकण ठेवलेलं आहे. 2 मिनटानंतर आपण झाकण काढूया आणि परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आज मी ही आमटी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मठामध्ये मिळणारी प्रसादाची आमटी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आहे. इथे आपण जेवढी चिंच घेऊ त्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे. तर चिंच आणि गुळाचं पाणी घातल्यानंतर छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे. इथे पूर्ण झाकण नाही ठेवायचं, अर्धं झाकण ठेवायचं आहे आणि आमटीला अगदी व्यवस्थित आपल्याला उकळी घ्यायची आहे. ह्या आमटीचा वास अगदी घरभर सुटला होता. तर इथे पाहू शकता तुम्ही, आमटी अगदी व्यवस्थित उकळलेली आहे. उकळल्यानंतर मी परत एकदा मिक्स करून घेते. तुम्ही कधी अक्कलकोटमध्ये मठामध्ये मिळणारी ही आमटी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा. आमटी व्यवस्थित उकळली की त्यावरती मी परत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि गरमागरम ही आमटी तयार झालेली आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत